मराठा आंदोलक मनोज जरांगे अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यानंतर त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत ते आता अंतरवाली सराटीकडे गाड्यांचा भला मोठा ताफा घेऊन हे निघालेले होते आणि आता अगदी काही क्षणापूर्वीच मनोज जरांगे हे आता अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येते। गाड्यांचा भला मोठा ताफा घेऊन मनोज जरांगे हे आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा उपोषण केलं होतं आणि त्या दरम्यान त्यांची प्रकृती जी आहे त्यात ती खालावलेली होती आणि त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आता रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या समर्थकांसह गाड्यांचा भला मोठा ताफा घेऊन मनोज जरांगे हे आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, त्यासोबतच बीड असेल किंवा धाराशिव असेल, जालना असेल, अशा विविध ठिकाणी मराठा समाजाकडून येत्या काही दिवसांमध्ये शांतता मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। या शांतता मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। या शांतता मोर्चाला स्वाभाविकपणे नेतृत्व हे मनोज जरांगेच देखील करणार आहेत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांनी अधिकाधिक संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर रुग्णालयातून उपचार पूर्ण करून घेतल्यानंतर ते आता जालन्यामध्ये आपल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे दाखल झाले। अपडेट जाणून घ्यात कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, मनोज जरांगे अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे त्या भला मोठा ताफा घेऊन आपल्या समर्थकांचा अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत। शक्ती प्रदर्शन केलं जात आहे मनोज जरांगेंकडून, काय तपशील आहेत? अगदी काही वेळातच ते या ठिकाणी अंतरवाली सराटी जिथे उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी पोहोचतील, तिथे देवाचं दर्शन घेतील। कारण की प्रत्येक वेळी ज्यावेळेस दवाखान्यातून ते उपचार घेऊन येतात त्यावेळेस ते अंतरवाली सराटीमध्ये येतात। शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत ते अंतरवलीमध्ये पोहोचलेले आहेत। फटाके वाजून त्यांचं या ठिकाणी अंतरवलीमध्ये स्वागत केलं जात आहे आणि यानंतर आता ते सोबत आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना काय संबोधित करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी अंतरवली या गावामध्ये पोहोचलेले आहेत। दीपक, मंदार, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी त्यांनी 13 जुलैपर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर एक भला मोठा कार्यक्रम देखील मराठा समाजासाठी आहे, तो म्हणजे शांतता रॅली काढण्याचा। या पार्श्वभूमीवर ते काही आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना संबोधित करू शकतात? निश्चित त्या आलेल्या लोकांना संबोधित करतील, कारण की 13 जुलैपर्यंत सरकारने वेळ मागितलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी दिलेली आहे। त्याआधीच या ठिकाणी मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये ते शांतता रॅली या ठिकाणी करणार आहेत 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत। त्यामुळे या शांतता रॅलीची तयारी कशी करायची आहे किंवा पुढचं नियोजन हे सगळं काय असणार आहे या सगळ्या संदर्भात ते निश्चितच आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील आणि पुढची त्यांची जी आरक्षणाच्या संदर्भातली जी रणनीती आहे लढ्याची ते देखील ते आज स्पष्ट करू शकतात। दीपक, कृष्णा, या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेतलं, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।